आम्ही आमच्या नवीन वर्षाची सुरुवात ही देवदर्शनापासून करणार पूर्ण फॅमिलीसोबत हे आधीच ठरवलं होतं. म्हणूनच आज आम्ही निघालेलो आहोत आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील शिल्पांची शिवसृष्टी असलेले ठिकाण म्हणजे शिवसमर्थगड डेरवन हे चिपळूणमध्ये आहे. तर तिथे आज आपण भेट द्यायला आलेलो आहोत. तर नवीन वर्षाची सुरुवात ही महाराजांच्या दर्शनापासून व्हावी म्हणूनच आम्ही इथे आलेलो आहोत. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि प्रेरणा देणाऱ्या शिवसृष्टीसाठी हे खूप प्रसिद्ध ठिकाण आहे, जिथे महाराजांच्या जीवनातील प्रसंग शिल्पांमधून साकारलेले आहेत. आणि या परिसरात श्री स्वामी समर्थ मठ आणि संत सीताराम बुवा वालावलकर यांचे समाधी मंदिरही आहे, जे आध्यात्मिक आणि इतिहासाचा संगम साधते. तसेच हे ठिकाण पर्यटनासाठी उत्तम आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या लहानपणी शाळेच्या सहलीमार्फत ह्या ठिकाणाला भेट दिलेली असेल. तर माझी सुद्धा ही दुसरी तिसरी वेळ आहे. तर शिवसृष्टी ही महाराष्ट्रातील पहिली शिवसृष्टी असून यात महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग शिल्पांच्या रूपात दाखवलेले आहेत आणि जेथे महाराजांची प्रेरणा आणि आध्यात्मिक ऊर्जा जाणवते. तर पाहण्यासारखे असे आहे की महाराजांच्या जीवनातील प्रसंग, त्यांच्या आठवणी आणि त्यांचे कार्य या ठिकाणी आपल्याला अनुभवता येते, ज्यामुळे आपला महाराजांचा इतिहास आहे तो अजूनसुद्धा जिवंत वाटतो. तुम्ही सुद्धा अजून देखील आला नसाल तर नक्की भेट द्या. वाट कसली बघताय, नक्की आपल्या महाराजांच्या काय इतिहास आहे तो तुम्हाला इथे येऊन अक्षरशः अनुभवता येईल. आता जी तुम्ही बघताय ते इथे मेस आहे. तर लहान लहान मुलांना शाळेतून सहली म्हणजे शाळेतून सहली येतात, तर त्यांच्या खाण्यापिण्याची सोय इथे उपलब्ध आहे. तर उत्तम म्हणजे कमी पैशामध्ये इथे आपल्याला जेवता येतं. जर तुम्ही घरून डबे वगैरे घेऊन आला असाल तर तिथे बसून आपल्याला खाता येतं. आणि गडाच्या आतमध्ये आपल्याला कॅमेरा वगैरे यूज करता येत नाही, म्हणून आतलं काहीच दाखवू नाही शकत. आणि जरी तिथे अलाव असतं तरी पण मी शूट केलं नसतं, कारण प्रत्यक्षात जाऊन जो अनुभव घेता येतो तो शूट करून आणि तुम्हाला दाखवण्यात त्याला काहीच अर्थ राहिला नसता. आणि हेच ते मोठं डेरवनचं जो हॉस्पिटल आहे ते इथे आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही इथे नर्सरीमध्ये आलो. तर आम्हाला घ्यायची होती चिक्कूची झाडं. लास्ट टाईम आम्ही आमच्या इथून खेडमधून घेतली होती चिक्कूची झाडं 2, तर ती काही जगली नाही वर्ष. म्हणजे पप्पा बोलले की आपण इथून परत एकदा घेऊन जाऊया आणि बघूया की कसा आपला अनुभव येतोय. तर इथून आम्ही मस्त अशी 2 चिक्कूची झाडं घेतली. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुढे आम्ही कुठल्या देवदर्शनासाठी जातोय ते नक्की बघायला विसरू नका. सो चला मग, बाय, टेक केअर.